चला घेते आता केस ही विचारून. कारभार गेलं काम बघायला, बघू काय होतं या काय का नाही. आल्या सरसरी आता इथनं सुधरूनच निघायचं. इथं चांगलं रुटीन बसलं म्हणजे इथनं काय कुठं जायचं नाही. ज्याला जिकडं जायचं तिकडं जाऊ द्या, आहे का नाही. स्वाती लागली या धुणं भांडी करायला. तिने भांडी झाली, तिने त्याचं धुणं धुते. माझं तर धुणं तसंच पडलं या. म्हणलं उद्या पाणी आल्यावर उद्या धुवून टाकावं म्हणलं. मिक्सर गोळ्या आणून ठेवल्या तर तिनं आईला. मोबाईलचं स्टँड तिथंच राहिलं. चाट कुठे गेलं दुसरं. बघू आता, माझं प्लॅनिंग चालू आहे. आलो इकडं तर नवीन नवीन कुठं ठेवून गेलाय मोबाईल. आलो इकडं तर म्हणलं स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय मला. आणि माझं एक स्वप्न आहे ते पूर्ण मी तिथं करणारच. काय नाही, 15,000 माझं एकटीचं तर भागतंय. तुम्हाला सांगते, 15,000 4,000 रूम भाडं, लाईट बिल ते काय येईल ते 5,000 रुपये जात्याला लाईट बिल रूमचं हे ते 10,000 शिल्लक राहतात. दोन्ही लेकरांना 1,000 रुपये पाठवायचं महिन्याला. सण्याला 1,000 रुपये, कावीला 1,000 रुपये म्हणजे पाठवायचं. म्हणजे त्यांना खर्चायला खेळायला नाही तर त्यांच्या खानावळीचं पाठवायचं त्यांना. आणि अधूनमधून एखादी चक्कर मारायची भेटायला. मी सकाळी नाता भाऊजीला फोन केला, म्हणलं मी येते. भाऊजी म्हणलं कशाला येईन जा जा करते कामाचं खाडं, येऊन तरी काय करशील म्हणलं. मी म्हणलं काय नाही म्हणलं, तेवढंच म्हणलं पोरीला समजावून सांगन, पोराची घाटभेट घेऊ म्हणलं. मग मला म्हणलं सण्याचं कसं काय आहे, सण्या राहिला असता माझ्यापाशी म्हणलं. सण्याचं चांगलं रुटीन चाललंय म्हणलं. मला तेवढं म्हणलं की मग मी मला करमत नाही, मला एक झाड आणून दे. मी म्हणलं शाळेत हे मित्र झाली का म्हणलं. झाले तर आता शाळेत मित्र हे झालेले हे म्हणलं. मी रोज आपल्या इथं झाडांना पाणी घालायचो, तर तिथं मला झाड नाही, मला एक झाड आण. मी म्हणलं बाळा झाड कुठे लावशील. मला म्हणलं मी लावतो, मला कुंडी बिंडी काहीतरी आणून दे म्हणलं एक. नंतर तेलाच्या डब्यात लावतो आणि त्याला रोज पाणी घालतो. त्याला सवय लागली ना शाळेत जायच्या अगोदर झाडाला पाणी घालायचं. मग आपल्या इथं बरीच झाडं आहेत, आंब्याचे झाडं, चिकूचं झाड, गुलाबाची झाडं, पेरूचे झाडं, कढीपत्त्याचे झाड त्यानं लावलेलं. सण्यानं पण बरीच झाडं लावलेले आहेत ते. मिरच्याचे रोपं लावलेले आहेत ते. घरी आपल्या बरीच झाडं लावलेले आहेत ते. सगळ्या झाडांना का ना त्याचा बापान त्या सण्याचा बाप दोघंच त्या झाडांची काळजी घेतात. मी काय नाही, आपलं सगळा वटा बिटा झाडायचं, सारवून काढायचं. कावे फक्त कपडे धुवायचे. कावीला सारखे नव्हते सांगत, कारण कावे काय मोरीवरला धुलीवर करते. समजा मला जर कामाचा जरा लोड पडला तर मग कावीला सांगायचं, नाही तर माझं मी करत होते. काम करताना व्हिडिओ करावं म्हणून नेम नाही, काम तर सगळ्या बायांना घरातली करावं लागतात. मग ते काय नवीन वाटत नाही मला. आता मी मध्ये रेसिपीचा व्हिडिओ टाकत होती चुलीवरल्या आपल्या घरचं. लोक माझ्या जगा इकडे काय तू एकटीच भाजी बनवते काय, रेसिपी टाकते तवा आणि काय चवीना दहीची भाजी. मग वाटतं धुणी तर सगळीच धुते ती. मग आपण धुतल्याला काय जगा वेगळं धुयचं आहे म्हणून ते धुण्याचा पण व्हिडिओ टाकायचं बंद केलं. कधी भाकरीचा व्हिडिओ टाकला की जगा वेगळंच काय, तो भाकरी केला काय भाकरीचा व्हिडिओ टाकते. त्यामुळं मी भाकरीचा बी व्हिडिओ टाकायचा बंद केलं. भांडी घासताना हे त्यामुळं का नाही बघा, बाईला सगळ्या गोष्टीची कामाची सवय असते. त्यामुळं का नाही ते काम सगळ्या जगातल्या प्रत्येक बाईला ते काम करावंच लागतं. स्वयंपाक, धुणं, भांडी, झाडू, फरशी सगळ्यांना करावं लागतं. म्हणून मी त्याच्यामध्ये ते व्हिडिओ करत नाही, त्याचे व्हिडिओ करत नाही. आपलं तोंडाचं वटवट चालू ठेवायचं, मन मोकळं करायचं. आपलं आज बाबा काय केलं, काल काय झालं, आपल्या फॅमिलीत काय चाललंय एवढं आपलं तोंडाला सांगायचं. ते लोकांना वाटतं की काय ना आयतच खाती बसून राहते. माणूस की पण जपायला लागते. आपल्याला कुणी रक्तमासाचं कुणी नाही. जे रक्तमासाचे होते आईबाप, त्यांना काय जन्म दिला आणि मरून गेली. तर आईबापाकडून जशी अपेक्षा ठेवतो तसं आपण दुसऱ्या माणसांकडून अपेक्षा ठेवू शकत नाही. बिगर आईबापाचं लहानाचं मोठं आम्ही झालं ना तेच आमच्यासाठी लय मोठं आहे. पण मला कधी कधी वाटतं का आपल्या लहानाचं मोठं केलं असं ह्यांना कुणाच्या ह्यांच्यापासून आपल्यापासून ह्यांना काय फायदा आहे म्हणून ह्यांना लहानाचं मोठं केलं. कारण मोठी आई ते मोठी बहीण आमची आई झाली होती. आई बिन बाप बी
तिनं संस्कार बी चांगलंच दिलं, आम्हाला लहानाचं मोठं केलं, आम्हाला कधी आईबाप आठवून दिले नाहीत. आमच्या पार लग्नापासून आमच्या डिलेवरीपर्यंत पार पाडलं. तिनं आमच्यासाठी केलं, पण ज्यावेळेस आमची वेळ आली तिच्यासाठी करायची त्यावेळेस वेळ निघून गेलेली होती, कारण आम्ही तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. कारण जरी तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं, म्हणजे जे तिचं कर्तव्य नव्हतंच, म्हणजे फक्त त्या आईनं आम्हाला, म्हणजे आमच्या बहिणीनं मोठ्या, फक्त आम्हाला दूध पाजायचं आणि जन्म द्यायचंच राहिलं होतं, नाहीतर आमच्यासाठी सगळं केलं होतं. मोठी बहीण म्हणजे काय तुम्हाला सांगते, आमच्या बापाच्या 2 बायका होत्या. पहिल्या आईचे म्हणजे पहिल्या बायकोचे ते 2 लेकरं होते, जे आम्ही दादा म्हणतो, दादा आणि ती मोठी बहीण, ती 2 जण. दुसऱ्या आईचं आम्ही 3 जण. काय नाही, जे ते आपापल्या मार्गानं आहे ते. कुणाला प्रेम नाही राहिलं, काय नाही. दुःख लागल्यावरच मग फोन करून सांगायचं किंवा घरी येऊन सांगायचं, दुःखानं सांगायचं मला कोण नाही, मला कोण नाही. आम्हाला कोण नाही, पण आपण एकत्र मिळून मिसळून राहिलो तर कोण कशाला आपल्याला त्रास देईल? नाही देणार. आपण आपल्यामध्ये, आपल्या 5 बहीण भावंडांमध्ये एकजुटी नाही, त्याच्यामुळे लोक आपला फायदा घेतात. आणि त्यांना लय वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण काय नाही, 2 पैसे आले की ते राजा माणूस, ज्याच्या पैसे नाही मग त्याला हिनवायचं. सध्या सगळीकडे तीच आहे म्हणा सोडा, पण आमच्यात लय जास्त आहे. मग मी माझ्या लेकरांना हेच सांगत असते की तुम्ही 3 बहीण भावंडं मिळून मिसळून राहा, एकमेकांना जीव लावा, एकमेकांबद्दल प्रेम मनामध्ये ठेवा. जर तुम्ही एकमेकांना जीव नाही लावला तर लोक तुमचा फायदा घ्या मोकळीच होणार आहे. तुम्ही एकमेकांना जीव नाही लावला तर ती काय म्हणणार, एकमेकाची इज्जत काढणार. आणि एकमेकाला जरी कुणाचा त्रास असला तरी ते म्हणणार जा दे मरू दे, ह्यांचे एकत्र नाही ते. म्हणजे असं बरंच काही गोष्टी असतात बघा, मला माझं मनोगत मांडायला येईना काय का नाही. आता झालं आहे आमचा कामाचा टाईम. स्वाती धुती धुणं म्हणलं तर केसही इचरावं, दोघीत एक कंगवा आहे, दोघीत एक गॅस आहे. कारभारी आज गेलंय काम बघायला, बघू आता कुठं कुठं काम बघून येतात आहे. एवढं तर हाय बघा, चांगलं झाल्याशिवाय घर सोडायचं नाही. लेकरांमध्ये पण मी कधी आजेदुजेपणा करत नाही, कधी त्यांना मारत नाही. त्यांना जर मारलं, त्यांच्यावर सारखे रागाला गेली, चिडीला गेली तर त्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी होईल असं वाटतं. मी त्यांच्यापासून एवढं लांब का राहते सारखं, कारण त्यांना माझी सवय नसावी. उद्या हॉस्टेलला हे ते टाकायची वेळ आली तर लेकरांना आमच्या आईबापाची आठवण नाही केली पाहिजे. पण लेकरांना आपली आई का अशी आपल्यापासून लांब राहते, आपल्याला का लांब ठेवायचं म्हणते, त्याचा विचार लेकरं करतच नाही. तर आता लेकरच करत नाही तर तुमच्याकडून काय अपेक्षा करणार? कारण तुम्ही काय म्हणता, तुला लेकरं आणि लेकरच नको वाटते. ते नको वाटत असते तर मी लेकरच काढले नसते ना, पहिली गोष्ट तर काढली असते का? आणि त्यांना काय पुरवलं बी नसतं, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले नसते, त्यांची काळजी घेतली नसते. कावीला अजून दवाखान्यात न्यायचं, कावीला दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर कमीत कमी कावीला 3000 रुपये लागतात. पण कावी ऐकतच नाही, म्हणून ह्या 2-4 महिन्यात तर मी तिला दवाखान्यात पण नेलं नाही. स्वतः कधीपासून कावीला दवाखान्यात नेलं नाही तुम्ही? दवाखान्यात कावीला कधीपासून नेली ना? 3 महिने झालं पूर्ण कावीला मी दवाखान्यात नेलं नाही. नाही तर कावीला 15 दिवसाला 3000 रुपये लागतात दवाखान्यात न्यायला. 15 दिवसाला, महिन्याला न्यावंच लागतंय. पण आता मी तिला दवाखान्यात न्यायचं बी बंद केलं, सगळंच बंद करून टाकलं. तर तिला वाटत ना आपली मम्मी एवढी चिडचिड का करते, कारण कुठून आणणार पैसा? हो का, कोणची गोष्ट फुकट, पाणीसुद्धा फुकट भेटतं ना, भेटतं का पाणी तरी फुकट? मी पैसा कुठून आणायचा? आता कामाला जायला लागली ती सोडा, पण आता त्यातनं पण ह्यांचा दवाखाना बघू का, ह्यांचे लाड बघू का, ह्यांचा काय रूम भाडं बघू काय बघू. जे भेटत होतं ते पण बंद पडलं. लय जणांना वाटत होतं एकदा ही ह्यांचं यूट्यूबचं बंद पडलं ना मग ह्यांची मजा येईल. झालं की काय, त्यांच्या तोंडात साखर पडू, त्यांच्या मनासारखं झालं आहे का नाही. तर चला आपलं भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घेते येणे घालून जायचं आहे अजून कामाला, झाला आहे कामाचा बी टाईम. कामाच्या अगोदरच आम्ही व्हिडिओ हे करून घेतो. एकदा कामात गेलं व्हिडिओ नाही ना काय नाही ना काय नाही.
मग मोबाईल हातात घ्यायला बी चान्स नाही. थोडा टाईम भेटला की मग आपलं व्हिडिओ पब्लिक करायचा आणि झालं.